हॅलो. झालं का अनम्यूट? जय श्रीकृष्ण ताई. हां, जय श्रीकृष्ण. चला, आता थोडं नीट दिस. थोडस क्लिअर आहे आता. हां, आज योगिनी एकादशी, ज्येष्ठ महिन्यातली दुसरी. सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा. आज पांडुरंगाची आपण स्तवन करायचं आहे आणि भगवद्गीतेचं पारायण केलं असेल, करत असाल विष्णू सहस्रनाम. ही सगळी साधना झाल्यानंतर आता आपला ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू झाला आहे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. एकच कडो म्हणतीये. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्यांनी पांडुरंगाचं स्तोत्र, एकमेव संस्कृत स्तोत्र आहे बरं का पांडुरंगावर. बाकी कुणीही रचलेलं नाही आहे. आज त्या पांडुरंगाला सगळेजण आळवत आहेत. ज्ञानदेवांची पालखी निघालेली आहे, दादांनी पाठवलेलं आहे. सगळे जोशात चाललेले आहेत बघा वारीला. आपण आता शब्दरूप वारीच सहभागी होतोय, तर त्यामध्येच आपण रममाण होऊयात. 817 उभ्या झालेल्या होत्या आपल्या. आणि आता सगळ्यांची कर्तव्य पाहिजे आहेत. म्हणजे 17वी ओवी अशी होती. गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळीगे. उळीगे म्हणजे व्यवसाय किंवा व्यापार, आणि सिनानी म्हणजे वेगवेगळे. या गुणांनीच ब्रह्मा देवात्रयी लाविली. 3 देव कुठले? तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या 3 देवांमध्ये 3 प्रकार घडवलेले आहेत. स्वर्ग, मृत्यू आणि नरक हे 3 भेद केलेले आहेत. आणि 4 वर्णांना भिन्न भिन्न व्यवसाय लावून दिलेले आहेत. बघा, ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू पालन करतो, आणि महेश्वर सगळ्यांचा संहार म्हणजे अंत, जे शेवट सृष्टीचा अंत जो आहे तो महेश्वराच्या हातामध्ये आहे. तर या 3 देवांनी या 3 गुणांची सगळी विभागणी कशी करून घेतलेली आहे. तसंच स्वर्ग, मृत्यू आणि नरक हे 3 भेदही झालेले आहेत. आपण इथे आहोत ते रजोगुणी आहोत जास्ती करून, आणि नरकामधले तमोगुणी आणि स्वर्गामधले सत्वगुणी. आणि 4 वर्णांना भिन्न भिन्न व्यवसाय किंवा कामं वाटून दिलेली आहेत. आपली भगवद्गीतेत शिकूनही झालेली आहेत, त्याच्यावर खूप चर्चा पण झालेली आहे. तरी ज्ञानदेव आता सविस्तर काय सांगतायत प्रत्येक वर्णाचं किंवा 4ही वर्णांचं कर्तव्य ते बघूयात. आजच भागवतातही वाचत होते. कसा काय योगायोग असतो बघा. सकाळी मी म्हटलं होतं की त्याच्यामध्ये सुद्धा इतकी छान कर्तव्य दिलेली आहेत, ती पण आपण याच्या जोडीलाच बघूयात. ब्राह्मण क्षत्रिय विषाम 41वा श्लोक आहे. शूद्राणांच परंतप, कर्माणि प्रविभक्तानि, स्वभाव प्रभवैर्गुणैः. ब्राह्मण, क्षत्रिय आणि विष म्हणजे वैश्य, आणि शूद्र हे परंतपा म्हणजे हे शत्रुमर्दना म्हणा किंवा शत्रूवर मात करणारा असा हा शत्रूला जिंकणारा
अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्यामध्ये काय केलेलं आहे? कर्माणी प्रविभक्तानी, ही कर्म विभागून दिलेली आहेत, वाटून दिलेली आहेत. कशी? स्वभाव प्रभवैही गुणैही, म्हणजे स्वभाव म्हणजे जन्मतः आलेल्या स्वभावानुसार या मायेपासून निर्माण झालेल्या सत्वरज आणि तम या त्रिगुणांनी वाटणी केलेली आहे. तर जन्मतःच ज्याच्याकडे जे जे गुण असतील त्याच्यानुसार तो ब्राह्मण, हे समजून घ्यायचे. आपण आपलं सकाळी पण पाहिलेलं आहे की क्षत्रिय म्हणलं की त्याच्यामध्ये शौर्य, युद्ध करणं हे आलंच आहे. ब्राह्मणामध्ये ज्ञान देणं, ज्ञान घेणं आणि अजून कोणकोणते गुण किंवा कर्म त्याला करणं अपेक्षित आहे ते आपण बघणार आहोत. वैश्य, व्यापार, शेती, पशुपालन, व्यापार या सगळ्या गोष्टी त्याच्याकडं सोपवलेल्या आहेत. आता काय काय सांगतात ते ज्ञानदेव बघूया आपण. आणि स्वभावानुसार ही जन्मतः येतानाच ही सगळी कर्म आपण आपल्याबरोबर घेऊन आलेलो आहोत. तेची चारी वर्ण पुसती जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. आता त्यातले त्यात ब्राह्मणाला धुरेचे का म्हणजे प्रमुख स्थानी अग्रभागी नेमलेलं आहे. हे 4 वर्ण कोणते आहेत? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्यांच्यामध्ये ब्राह्मण हे अग्रभागी आहेत. आता दुसरे 2 येर क्षत्रिय वैश्य दोन्ही, तेही ब्राह्मणाच्या चिमानी जे मानी, जे ते वैदिक विधानी योग्य म्हणोनी. आणि दुसरे 2 म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य यांची जोडी नेहमी येते. तर हे सुद्धा वेदानं सांगितलेल्या विधीला वैदिक विधानी योग्य म्हणून, वेदानं जे जे सांगितलेलं आहे, जे विधी सांगितलेले, जी कर्तव्य सांगितलेली आहेत ती करायला हे दोघेही पात्र आहेत. आणि जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून, चौथा शूद्रू जो धनंजया, वेदी लागू कीर नाही तया, तरी वृत्ती वर्णत्रया अधीन तयाची. आता हा जो शूद्र आहे याला मात्र काय आहे की वैदिक विधानी वेदी लागू कीर नाही जया, म्हणजे वेदानं सांगितल्याप्रमाणे वैदिक कर्म करण्याचा अधिकार त्याला नाही. वेदोक्त विधीला तो पात्र नाही असं असलं तरी सुद्धा काय आहे, तरी वृत्ती वर्णत्रया अधीन तयाची, तरी सुद्धा त्याची जी कर्मवृत्ती आहे किंवा सेवावृत्ती आहे ही ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांच्या किंवा या 3 वर्णांच्या वर अवलंबून आहे. म्हणजे तिघांचीही सेवा करणं किंवा त्याचं जीवन सगळं हे या तिघांवर अवलंबून आहे. ब्राह्मणांची जी काही सेवा किंवा जी कर्म करायची असतील ती तो करेल, क्षत्रियांची करेल, वैश्यांची करेल, म्हणजे सगळ्यांची कर्तव्य, कर्म किंवा सेवा करणं हे त्याच्या अधीन आहे. आता त्याच्यासाठी त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे. मागही दिलेलं होतं बघा. कसं दिलं उदाहरण? तिये वृत्तीची आजवळिका, वर्णा ब्राह्मणाधिका, शूद्रही की देखा चौथा झाला. आणि त्यांच्या वृत्तीच्या जवळच, वृत्ती म्हणजे जो व्यवसाय आहे त्याच्या जवळच हा शूद्र सुद्धा नेमलेला आहे की शूद्र देखील या वर्णव्यवस्थेत चौथा झाला. चौथ्या क्रमांकाला झालेला आहे. तो कसा? जैसा फुलाचे निसांगाते, तांतू तुरंबिजे श्रीमंते, तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती. आता फुलाचे निसांगाते, फुलं ही कशात गुंतली जातात? तांतू म्हणजे धाग्यात. तर धाग्यामध्ये, दोऱ्यामध्ये जी गुंतली जातात त्या फुलांच्या सुगंधाचा द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती. तर द्विजांसह किंवा ब्राह्मणांसह या त्रैवर्णिकांसह शूद्राचा सुद्धा स्वीकार केला आहे. कसा? फुलाबरोबर धाग्याचाही स्वीकार केला जातो
आणि धाग्याला किती महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे. धागा जर तुटला, दोरा जर तुटला तर सगळी माळ गळून पडेल. म्हणजेच दोघांचीही म्हणजे या चौघांचीही या समाज जीवनासाठी आवश्यकता आहे असं ज्ञानदेव पण आपल्याला सांगतात. आणि म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की तांतू तुर म्हणजे श्रीमंत आहे. अहो श्रीमंत मनुष्यसुद्धा काय करतो, तर श्रीमंत मनुष्यसुद्धा फुलांबरोबरच दोऱ्यालाही आपल्या देहावर धारण करतो. का तो असं म्हणतोय मला फक्त फुलं हवीत, दोरा काढून टाका? नाही. हार जर घालायचा असेल तर त्या दोऱ्यासहच फुलांना स्वीकारावं लागतं. तसंच या समाजामध्ये 3 वर्णांबरोबर शूद्रालाही स्वीकारावं लागतं. त्याचं महत्त्व त्या दोऱ्या इतकं श्रेष्ठ आहे. ऐसेसी ना पार्था चातुर्वर्णे व्यवस्था, करू आता कर्मपथा याची रूपा. अशी ही चातुर्वर्णे व्यवस्था सिद्ध झालेली आहे. करू आता कर्मपथा, आणि मग त्यांच्या प्रत्येकाची त्यांच्या मार्गावरची किंवा त्यांची कर्म ही आता स्पष्ट कोणती आहेत ती मिळतो तुला. यांची रूपा म्हणजे त्यांच्या सगळ्या कर्माची पद्धत किंवा कर्माची त्यांना कोणती कर्म करायची याबद्दल मी आता तुला सगळं सविस्तर सांगतो. त्याचं स्वरूप सांगतो, त्यांच्यामध्ये काय काय विभागणी केलेली आहे ती सांगतो. ती तू आता ऐक. पुससी ते कोण चारी वर्ण, तरी ते ब्राह्मण अग्रभागी. क्षत्रिय आणिक वैश्यसे 2, ब्राह्मणा समान तेही मानी. वेदोक्त कर्माचा तयाधिकार, जैसा तो साचार ब्राह्मणांसी. चौथा शूद्र वर्ण म्हणून प्रसिद्ध, वेदांशी संबंध नाही ज्याचा. परिवृत्ती ज्याची वर्णत्रयाधीन, म्हणून गणन चौथा असे. फुलांसवे घ्यावा धाग्याचाही वास, भोगिता विलास श्रीमंताने. पुढची ओवी आहे. राहिली त्याची थोडी ओवायची. तैसा द्विजा संगे केलासे साचार, श्रुतीने स्वीकार शूद्रांचेही. ऐसी चातुर्वर्ण्य व्यवस्था ही पार्था, सांगू कर्मे आता तयांची गा. जेणे कर्मे होय ईश्वराची प्राप्ती, तया यातायाती चुकोनिया. आता ज्याला जे कर्म नेमून दिलेलं आहे की ज्या कर्ममार्गामुळं जन्ममृत्यूच्या कातरी म्हणजे जन्ममृत्यूच्या कात्रीत तावडीतून सुटतात. चुकोनिया ईश्वरी पेठे होती. जिही गुणिते वर्णचारी, जन्ममृत्यूची कातरी. चुकोनिया ईश्वरी पैठे होती. म्हणजे काय म्हणायचं बघा की ह्या तिन्ही गुणांनी त्रिगुणांनी वेढले गेलेले हे 4 वर्ण, जिही गुणी म्हणजे ज्या गुणांनी, अर्थात हे 3 गुण, ते वर्णचारी हे 4ही वर्ण. जन्ममृत्यूची कातरी, ते जन्ममृत्यूच्या कात्रीत सापडले आहेत. आणि मग ते सुटतात, कारण आपलं कर्तव्य आपण बजावलं की त्या कात्रीतनं ते सुटतात. चुकोनिया म्हणजे बाजूला होतात. ईश्वरी पैठे होती, आणि मग त्यांना परमेश्वराच्या स्वरूपाला प्राप्त होतात. ईश्वरी पैठे होती म्हणजे ते ईश्वरच बनतात किंवा ईश्वर रूपाला प्राप्त होतात. त्यांच्यात आणि ईश्वरात भेद राहत नाही. म्हणून म्हणले चुकोनिया कातरी, चुकोनिया ईश्वरी पैठे होती. असा थोडा अन्वय घ्यावा लागणार आहे की जन्ममरणाची जी नौका आहे ती ते समतोल करतात आणि परमेश्वराच्या स्वरूपाला पोहोचतात. जन्ममरण कधी चुकणार आहे? आपण सकाळीच पाहिलं. अहंकार जर संपला, अहंकार जर काढून टाकला तर आपल्याला कर्म करून सुद्धा त्याच्या भोवऱ्यात त्याच्या बंधनात पडावं लागत नाही. आणि म्हणून आता ही कर्म कशी वाटलेली आहेत
जिये आत्मप्रकृतीचे इही गुणी सत्वादी कितीही कर्मे चौघा चौठाई वाटिली वर्णा. आता ह्या आत्मप्रकृतीच्या सत्वादी गुणांमुळं इही गुणी, हे कोणते गुण? सत्वादिकी, सत्व इत्यादी चारी गुणांनी, आपल्या तिन्ही गुणांनी कर्मे चौघा चौठाई, हे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. त्या चारी वर्णांमध्ये कर्म वाटिली वर्णानुसार वाटून दिली. सोपी सोपी रचना सांगतात ज्ञानदेव, अगदी मोकळं करून सांगतात आपल्याला काय काय केलंय. तर हे आत्मप्रकृतीच्या सत्वादी गुणांनी 4 वर्णामध्ये कर्म सगळी वाटून दिलेली आहेत. कर्मे चौघा चौठाई वाटिली वर्णा. जैसे, आता पुढची उदाहरणं छान देतात. जैसे बापे जोडिले लेका वाटिले सूर्ये मार्गे पांथिका नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. 3 उदाहरणं दिली की ज्याप्रमाणे बापाची द्रव्य संपत्ती ही कोणाला मिळते हो? जोडिले लेकालाच मिळते, मुलामध्येच वाटली जाते. वाटिली शब्द तो पुन्हा इथंच घ्यायचा जोडून. आणि वाटिले सूर्य मार्ग पांथिका, आणि मग सूर्याचा उदय झाला की वाटे म्हणजे इथे वाटसरूला, आपलं पांथिक म्हणजे वाटसरूला, तो काय करतो? त्याची वाट मोकळी करून देतो की त्याला सापडते वाट. म्हणजे सूर्य उगवला की आपल्याला लगेच रस्ते दिसायला लागतात, वाटा दिसायला लागतात. जरा काळाकुट्टा अंधार होऊ देत, आपल्याला काही सुचत नाही, आलेला मार्गसुद्धा आपल्याला पुन्हा आठवत नाही, सापडत नाही. तसं वडिलांची संपत्ती मुलालाच मिळणार आहे, त्यालाच वाटली जाते. अगदी बघा, नॉमिनेशन सगळीकडं, बँकांमध्ये, नोकरीच्या जागी तुमच्यानंतर कुणाला काय हिस्सा मिळणार ते सगळं नॉमिनेशन लिहून द्यायचं असतं. तसं आता इथं सांगतात की मुलाला वडिलांची संपत्ती ऑटोमॅटिक चालत येते, लिहून पण द्यायची गरज नाही. जसं रामाला दशरथाला अजाचं, म्हणजे पूर्वी परंपरेनं सगळी राज्य संपत्तीसुद्धा ज्याला जशी मिळत होती तशीच घरातली संपत्तीसुद्धा मुलाला वडिलांची मिळणार. किंवा सूर्याचा उदय झाला की वाटसरूंना आपापल्या वाटाच दिसणार. नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. आणि स्वामी मालक हा काय करतो? सेवकांना आपापली कामं वाटून देतो, ज्याच्या त्याच्या योग्यतेची त्यांनी ठरवून टाकलेली असतात. कुणाला ड्राफ्टिंग चांगलं करता येते, कुणाला स्केच करता येते, कुणाला फायलिंग करता येते, कुणाला सगळ्यांशी संपर्क साधता येतो म्हणून संपर्क अधिकारी वेगळा असतो, किंवा सगळ्यांशी संवाद साधून आपल्या कंपनीचं, आपल्या ऑफिसचं, आपल्या शाळेचं, आपल्या महाविद्यालयाचं भलं होण्यासाठी झटणारे असे असतात. म्हणून त्यांनी म्हणलं की ज्याच्याजवळ जे गुण आहेत त्याला ते सगळे वाटून देतात. तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्हावणी, हा शब्द छान वापरलाय. केली आहे वर्णी चहू इही. त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणानुसार या 4ही वर्णांमध्ये कर्माची वेल्हावणी म्हणले. वेल्हावणी म्हणजे विभागणी, वाटणी केली आहे वर्णी चहू इही. या 4ही वर्णांची इथे छान विभागणी केलेली आहे. आता आपल्याला हे सगळं पाठ झाले, पण तरीसुद्धा एकदा ज्ञानदेवांच्या म्हणण्यानुसार आपण समजून घेतोय. स्वरूपानंद काय म्हणतात ते पाहतोय. जेणे कर्मे होय ईश्वराची प्राप्ती तया यातायाती चुकोनिया. ऐसी चातुर्वर्ण्य व्यवस्था ही पार्था सांगू कर्मे आता शूद्रांचाही. जेणे कर्मे होय, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेणे कर्मे होय ईश्वराची प्राप्ती तया यातायाती चुकोनिया. ज्याला ईश्वराची प्राप्ती होते ही सगळी कर्म केल्यावर, त्याला ही यातायात सगळी चुकून जाते. जन्म मृत्यू ह्या यातायातीत तो पडतच नाही पुन्हा. कर्मे चहू ठाई दिली विभागोनी मायेच्या त्रिगुणी चहू वर्णा. ही सगळ्यांना कर्म वाटून दिलेली आहेत. जन्मदाता जैसा जोडोनिया धन देतसे वाटोन पुत्रान लागी.
नातरी भास्कर पांथिका लागोन देई दाखवोन मार्ग जैसे. भास्कर म्हणजे सूर्य, पांथिका म्हणजे वाटसरू, त्यांना मार्ग दाखवून देतो. नातरी स्वामीने सेवका लागोन द्यावी विभागून कामे जैशी. किंवा स्वामीनी आपल्या सेवकांना जशी वाटून द्यावीत कर्म तशी. तैसीच हुवर्णी कर्म विभागणी केली त्रिगुणांनी प्रकृतीच्या. सत्वगुणांचेच न्यूनाधिकपण क्षत्रिय ब्राह्मण तेथे दोघे. आता पुढच्या घ्यायच्या तोव्या. जी ही गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूची एकातरी. नाही अजून राहिलं वाटतं बरंच. झालं. जन्म मृत्यूचेही कातरी चुकोनी ऐश्वरी पेठे होती. झालं, वेलावणीपर्यंत झालंय आपलं. आता तेथ सत्वे आपल्या अंगी समीन निमीन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. आता तेथे म्हणजे तेथे, सत्वे आपल्या अंगी म्हणजे सत्वगुणाच्या अंगभूत, आपल्या अंगी असणाऱ्या अंगभूत. समीन निमीन भागी, हा शब्द किती छान वापरले बघा. समीन निमीन म्हणजे अधिक उण, कमी अधिक. आपण कमी अधिक आधी घेतो, अशा क्रमाने घेतो. आणि भागी म्हणजे ते त्याचे अधिकारी होतात. दोघे केले नियोगी, मग त्या वेदोक्त विधीचे अधिकारी ह्या दोघांना केलेले आहे, ब्राह्मण आणि क्षत्रियांना. ते कसे ते आता सांगतो म्हणतायत. तेथ सत्वे आपल्या अंगी समीन निमीन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. आता एखाद्या ब्राह्मण आणि क्षत्रिय दोघांमध्ये यातला थोडासा चढता किंवा कमी असा क्रम राहणार आहे. एखाद्याकडे सत्वगुण थोडा जास्त असेल, एखाद्याकडे रजोगुण जास्त असेल. म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघांना ही वाटून दिलेली आहेत. सत्वगुणाच्या कमी अधिकपणानुसार किंवा प्रमाणानुसार सगळी वेदोक्त विधी जे आहेत त्याचे अधिकारी त्यांना ठरवून दिलेले आहे. तर बघा ना, हे सगळे राजे म्हणजे हे क्षत्रियच होते, पण त्यांनी यज्ञ करायचा, गुरूंकडनं करून घ्यायचा हा अधिकार त्यांना होता. आणि त्या पुरोहितांनी, वसिष्ठादी पुरोहितांनी ते मंत्र सांगायचे, बोलायचे, करवून घ्यायचे. राजा दशरथाकडूनही बघा पुत्रकामेष्टी यज्ञ केलेला होता, अश्वमेध यज्ञ केलेला होता. रघुराजांनी वगैरे राजसूय यज्ञ किंवा सर्वस्व दान, सर्वस्व द्यायचा विधी, असेही काही यज्ञ केलेले असतात. तर हे सगळे त्यांना सत्ता गाजवण्यासाठी किंवा ते सत्वगुणाच्या कमी अधिकपणानुसार प्राप्त होतात. आणि रजपरी सात्विक येथे ठेविले वैश्य लोक. आता पुढचं काय सांगतात की अधिकतर ज्याच्याकडे रजोगुण आहे, रजोगुणात सत्वगुण म्हणजे अधिक प्रेफरन्स कशाला आहे, रजोगुणाला. त्याच्यात थोडा सत्वगुण मिसळल्यामुळं येथे वैश्य लोक, मग ते वैश्य लोक निर्माण झालेले आहेत. वैश्यांची निर्मिती केली म्हणजेच काय की वैश्य लोक व्यापार कर्मासाठी नेमून दिले आणि त्यांच्याकडे तो रजोगुण जास्त आहे. प्रत्येकाकडे तो गुण का जास्त आहे किंवा त्या गुणाची बरोबर काय म्हणू आपण वर्गवारी करून त्याच्यावर ते त्याचा अधिकार किंवा त्याला ते कर्म वाटून दिलेलं आहे. म्हणून योग्यतेनुसार गुण कर्म विभागशः त्याच्याकडं कोणता जो गुण जास्त आहे, सत्वगुण आहे, मग त्याला ही कामं द्यायची. रजोगुण आहे, मग त्याला ही कामं द्यायची. आणि पुढं तमोगुण म्हणून पुढं म्हटलंय बघा, रजची तम भेद भेसक तेथे शूद्र ते घा. आणि तमामध्ये रजोगुण मिसळल्यानंतर जो निर्माण झाला तो शूद्र. वैश्य रज आणि सत्वाचा हे झालेली आहे, मिळवणी झालेली आहे. रजोगुणात सत्व मिसळला, वैश्य झाला. पुढं तमोगुणात रजोगुण मिसळला म्हणजे तम प्राधान्याने आहे आणि रजोगुण थोडा आहे म्हणून तो शूद्र झाला.
रजची तम भेसक, भेसक म्हणजे मिसळले. तेथ शूद्र ते गा, ऐसा एकाची प्राणीवृंदा, भेदू चतुर्वर्णदा, गुणींची प्रबुद्धा केला जाण. आणि अशा प्रकारे मूळच्या सगळ्या एकस्वरूप असलेल्या मानव समुदायात या त्रिगुणांच्या योगे गुणींची प्रबुद्धा केला जाण. तर या त्रिगुणांच्या योगे 4 वर्णांचा भेद करून त्यांची सगळी वाटणी केली आहे. हेच जरा तू ओळख म्हणजे समजून घे. जे कुणामध्ये काय काय जास्त आहेत, ब्राह्मण आणि क्षत्रियांच्यामध्ये सत्वगुण जास्त आहे. वैश्यामध्ये रज अधिक थोडासा सत्व, आणि तममध्ये तम अधिक थोडासा रज. ही सगळी विभागणी कशी अगदी काटेकोर केलेली, आणि त्याच्यानुसार त्याला ते काम दिलेलं आहे. आता पुढं काम पाहणार आहोत आपण. ऐसा एकाची प्राणीवृंदा, भेदू चतुर्वर्णधा, गुणींची प्रबुद्धा केला जाण. मग आपलीच ठेवलेली जी वस्तू आहे, नाही पुढचं आहे ते, तर हे पार्थाला उद्देशून म्हणतात की अशा प्रकारे मूळच्या सगळ्या एकरूप असलेल्या, ऐसा एकची प्राणीवृंदा, सगळा एकरूप असलेला हा सगळा जो प्राणीवृंद किंवा मानव समूह आहे, यांच्यामध्ये काय केलं, भेद चतुर्वर्णधा, त्याच्यामध्ये ह्या 4 प्रकारचा भेद, 4 वर्णांचा भेद केला, आणि गुणींची प्रवृत्ता केला जाण. आणि मग या त्रिगुणांच्या योगे या 4 वर्णांचा भेद करून त्यानुसार वाटणी केलेली आहे. वास्तविक हे सगळी मूळ एकरूप एकस्वरूप असलेले ह्या मानव समूह तसा एकरूप एकसंध आहे सगळा, पण त्रिगुणांच्या कमी अधिक्यावरून किंवा जास्ती आणि कमी या प्रमाणावरून हे सगळे वर्णाचे भेद केलेले आहेत. मग आपुले ठेविले जैसे, आई तेची दीपे दिसे, गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. आता एक उदाहरण देतात की आपणच आपली एखादी ठेवलेली वस्तू ती काय होते, दिव्याच्या प्रकाशात सहज दिसते. आई तेची दीपे दिसे, गुणांनी भिन्न असलेले कर्म शास्त्र दाखवतं. तसं गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. जसं डॉक्टरकडे गेलो की तो आपल्याला तपासतो. काय भूक लागत नाही का, हो. डोकं दुखतंय का, हो. अजून काय होतंय, अंग दुखतंय, बरं. ताप येतोय. मग आता त्याला प्रायोरिटी जास्त काय आहे की भूक लागत नाही आहे, म्हणजे याचं सगळं पचन बिघडलेलं आहे. मग डॉक्टर त्याच्या आधिक्यानुसार, त्या पित्ताच्या आधिक्यानुसार गोळी देणार की ते पित्त त्याचं कंट्रोलमध्ये यावं. म्हणजे वैद्यांच्याबद्दल सांगते जास्त, तसे ॲलोपॅथीचे डॉक्टर तेच करतात. मुख्य काय होते सांगा म्हणतात, ते तुमचं पाय दुखतोय हे महत्त्वाचं आहे का तुम्हाला दुसरं काही भूक लागत नाही, खायला जमत नाही किंवा दाताची तक्रार आहे, ही पहिली सांगा. तसं आता इथं आपल्याकडं कोणता गुण कसा आहे आणि हे तू स्वतः ती वाटणी केलेली समजून घे. मग आपुले ठेविले जैसे, आई तेची दीपे दिसे, गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. हे झालं की वस्तूच्या दिव्याच्या प्रकाशात तशी वस्तू पटकन आपल्याला दिसते, तसंच गुणांनी भिन्न असलेलं कर्म हे शास्त्र दाखवतं. शास्त्रांनी सगळं आधी पाहिलेलं आहे, कुणाकडं काय, कुणाकडं कुठले गुण कसे जास्त असतात आणि त्यानुसार त्याला कुठलं कर्म द्यायचं. मागे मी सांगितलं होतं, शाळांमध्ये काय, कॉलेजेसमध्ये काय, ज्या विद्यार्थ्यांकडे जे गुण जास्त असतील त्यानुसार त्याला त्या स्पर्धा, त्यानुसार त्या परीक्षा त्याला बसवलं जातं. जो अत्यंत बुद्धिमान असतो तो सगळ्या बुद्धिमत्तेच्या चाचण्या, सगळ्या स्कॉलरशिप, अमुक तमुक या सगळ्यामध्ये तो तरबेज होतो किंवा ती त्याला दिली जाते. जो जास्त ॲक्टिव्ह आहे त्याला खेळाच्या स्पर्धांमध्ये दिलं जातं. काही कलाकुसरी करणारी मुलं असतात, त्यांना कलेच्या क्षेत्रातलं दिलं जातं. हे जसं आहे तसे हे 3 गुण ज्याच्याकडे जसे असतील
त्यानुसार त्याला ती सगळी कर्म हे शास्त्र सांगतं. तेची आता कोण कोण वर्णाविहिताचे लक्षण, हे सांगो ऐक श्रवण सौभाग्यनिधी. भाग्यवंताला सौभाग्यनिधी, किती छान शब्द वापरलाय बघा. अरे हे पार्था, हे भाग्यवंता, कोणत्या वर्णाला कोणतं विहित कर्म आहे म्हणून त्यांनी छान वापरलंय. वर्णाविहिताचे लक्षण, वर्णानुसार जे करायचं कर्म आहे ते तुला आता ऐक श्रवण सौभाग्यनिधी. आता मी तुला छान सांगतो, ते तू आता ऐक असं व्यवस्थित सांगतायत. ओव्या बघूया. रजोगुणी अल्प सत्वाचे मिश्रण, ते नाही सत्वगुणाचेच न्यूनाधिकरण. क्षत्रिय ब्राह्मण तेथे दोघे. रजोगुणी अल्प सत्वाचे मिश्रण, तेथे वैश्यवर्ग निपजला. स्वरूपानंदाने अगदी सोपं गणित, तेच सोप्या याच्यात सांगितले. अजून एक प्राणी गणी ऐसा चतुर्विध, केला वर्णभेद त्रिगुणांनी. ठेविला अंधारी दिसावा पदार्थ, घेताची हातात दीप जैसा. आपल्याला अंधारात वस्तू दिसत नसते, पण दिवा नुसता हातात जरी घेतला की लगेच ती वस्तू लख्ख प्रकाश तिच्यावर पडला की दिसते. ठेविला अंधारी दिसावा पदार्थ, घेताची हातात दीप जैसा. तैसे कर्म जे का शास्त्रे दाखविले, त्रिगुणी भेदले स्वाभाविक. तेची आता ऐक जय जय जया वर्णा, विहित अर्जुना असे येथे. सांगेन मी तुझ तयाचे लक्षण, निधी तू श्रवण सौभाग्याचा. सौभाग्याचा निधी असं छान वर्णन केलेलं आहे. त्याचं विशेषण निधी म्हणजे साठा, म्हणजे भाग्यवंता. तुला मी आता हे चारी वर्णांचं जे काही कर्म सांगतोय ते आता तू नीट लक्ष देऊन ऐक. खरं आज हे अपेक्षित होतं एक एक वर्णाचं. बघूया एखादं श्लोक तर समजून होईल. शमोदमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेव च, ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम. शम म्हणजे शांती, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, तप, तप माहिती आहे त्रिविध तप आहेत. नंतर शौचम, शौच म्हणजे अंतःशुद्धी. आर्जव संधी आहे तिथे. क्षांती राहिलं, क्षांती म्हणजे क्षमाशीलता. क्षांती ही आर्जव असा संधी आहे, विसर्गाचा र झालाय तिथे. क्षांती म्हणजे क्षमा आणि आर्जव म्हणजे सरळपणा, रुजुता. आर्जवम एवच म्हणजे मनाचा सरळपणा. पुढं म्हणलेलं आहे ज्ञानम म्हणजे अध्यात्मज्ञान. विज्ञानम विज्ञानासहित. आस्तिक्यम म्हणजे आस्तिक वृत्ती. ब्रह्मकर्म स्वभावजम हे ब्रह्माचं किंवा ब्राह्मणाचं स्वभावज कर्म आहे. ते स्वाभाविक कर्म सगळी आपल्याला पुन्हा बघता येतील, जास्त सविस्तर पाहता येईल. ते शमोदमस्तपशौचम अगदी तसाच जो श्लोक आहे तो मी तुम्हाला सांगते भागवतातला. शमोदमस्तपशौचम संतोष क्षांतिरार्जवम. अगदी साम्य, अगदी सेम. मद फक्त पुढं म्हणलेलं आहे मद्भक्तिश्च दया सत्यम ब्रह्म प्रकृतीयस्त्विमाः. म्हणजे शम दम तप, शौच म्हणजे पावित्र्य, संतोष, क्षमाशीलता आणि आर्जव म्हणजे सरळपणा. ही कशाची लक्षणं आहेत? माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मण वर्णाचे. मद्भक्तिश्च माझी भक्ती करणं हे सुद्धा ब्राह्मणाचं कर्तव्य. दया सत्य हे सगळे ब्रह्म प्रकृतयः तु इमाः म्हणजे ब्रह्म म्हणजे ब्राह्मण याचे प्राकृतिक म्हणजे स्वाभाविक धर्म आहेत असं छान सांगितलेलं आहे.
32पर्यंत ओव्या झालेल्या आहेत आपण आता. आणि हा श्लोक 42वा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबांचे अभंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.